व्हिडिओही व्हायरल गेला. तो कुठला गेला? अशोक खरातकडे आम्ही 2013 मध्ये गेलो होतो, तो माझा व्हिडिओ व्हायरल गेला. आणि सकाळी सकाळी आम्ही उठलोय आणि काय डिलिशियस वास येतोय मम्मा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि बाहेर पाऊस पडतोय सकाळपासून, खूप धोधो नाही परंतु हो बऱ्यापैकी पडतोय. आणि वातावरण जे आहे ते थंड झालेलं आहे. आणि मम्मी म्हटलं चला आता, करीनाला काल विचारलं की बाई तुला हेल्दी ब्रेकफास्ट तू काय करते, काय आवडतो, तर ती बोलली थालीपीठ. म्हणून मी इथे थालीपीठ बनवले. हे मल्टीग्रेन आट्याचे थालीपीठ आहे जे मी नाश्त्यासाठी बनवले. एकदम डिलिशियस स्मेल करता है. कांट वेट टू हैव ब्रेकफास्ट मम्मा. तर जा मग ब्रश करून या सकाळी सकाळी. आणि ह्या शेरूची झोपायची जागा बघा, चुलीवरती डोकं ठेवून मस्त गाठ विंडोमध्ये झोपी गेला आहे. छान थंड हवा लागते त्याला, त्याच्यामुळे एन्जॉय करतोय तो. सांगून तर जा. अरे हाय गाइस, आई एम बॅक फ्रॉम बॉम्बे बाय द वे. आम्ही चाललोय आज शेरूला, वाटते खाली येऊन चाललोय. तो एक्साइटेड आहे, त्याचं पर पण चालू आहे. बट ही हॅज नो आयडिया दॅट आम्ही आज त्याचं नेल्स कट करायचे, कान साफ करायचे, एक डिवॉर्मिंग घ्यायचंय, इफ पॉसिबल स्पॉट ऑन पण घ्यायचंय. अँड व्हॉट इज डिवॉर्मिंग अँड स्पॉट ऑन? है ना, काहीच नाही माहिती तिला, सांगतो मी. त्यांना पण नाही माहिती. डिवॉर्मिंग आणि स्पॉट ऑन. डिवॉर्मिंगचा अर्थ तुम्हाला सांगायची गरज आहे का? डिवॉर्मिंग म्हणजे जंतू वगैरे याचे नका कपाल. चाललो मी बाय. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. लिटरली आत्ता संध्याकाळचे 7:45 वाजले. आणि मी सकाळपासून आय डोंट थिंक की मी कॅमेरा घेतला आहे, मला आठवतही नाही ॲक्च्युली मी आज काही शूट केलं आहे का. बाहेर पाऊस पडतोय. पाऊस म्हणजे खूप जोरात पडतोय असं नाही, रिमझिम आपण म्हणतो तसंच. परंतु वातावरण इतकं थंड आहे की केव्हाचं मला असं फील होतं आहे की स्वेटर घालावं. आणि तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की मला थंडी बिलकुल म्हणजे बिलकुल सहन होत नाही. इतकी थंडी वाजते की मला काहीच करायची इच्छा होते. माझं रात्रीचं जेवण झालं 7:30, आज थोडं लेट झालं, म्हणजे 7:30ला झालं. मी बेसनचे 2 चिले, कांदा, कोथिंबीर, ओवा, जिरं, मीठ, तिखट टाकून बनवले होते. आणि गवारच्या शेंगांची भाजी होती सकाळी प्रशांतजींना केलेली, तिच्याबरोबर खाल्लं आणि जेवण झालं. परंतु इतकी थंडी वाजते की मला चहा पिण्याची इच्छा झाली, म्हणून मी माझ्यासाठी आता चहा बनवला आहे. करीना आणि प्रतीक अजून काही शेरूला घेऊन आले नाही, ते डॉक्टरकडे घेऊन गेले त्याला रेग्युलर चेकअपसाठी. त्याचे नेल्स पण कट करायचे होते, कान पण क्लीन करायचे होते, डिवॉर्मिंगची ती टॅबलेट पण त्याला खाऊ घालायची होती. प्रशांतजी पण अजून आले नाही, ते त्यांच्या पेरेंट्सला हॉस्पिटलला घेऊन गेले. म्हणजे ते तिकडून आले की हे त्यांना घ्यायला गेले, मला माहीत नाही, परंतु ते त्यांच्याकडे गेले. तर आता प्रशांतजींनी आपल्या कालपासून परत सुरू केलं की मी नुसती भाजी खाणार. त्यांचं कसं आहे माहिती का, एक तर डाएट करणारच नाही, म्हणजे खूप खाता असं नाही. आता वास्तविक प्रशांतजींकडे बघितल्यावर कुणालाही असं वाटतं की खूप दाबून नाही जेवत असतील, पण नाही, तसं नाही आहे. आता माझ्या पोळ्या माझ्या आईन ते तर सांगता की छोट्या, इतक्या छोट्या पण नसतात, खूप मोठ्या पण नसतात, मिडियम साईजच्या. पण 2 पोळ्यांच्या वर प्रशांतजी कधीच पोळी घेत नाही. राईस असला तरी ठीक, नसला तरी ठीक. परंतु अवेळी खाणं, स्ट्रेस खूप आहे, एक्सरसाइज नाही, जेवणाच्या वेळा ठरलेल्या नाही, ते असे अनेक कारणं आहे त्यांचे वजन वाढायला. तर कालपासून त्यांनी ठरवलं की आता ते नुसती भाजी खाणार. आता गवारच्या शेंगा नुसती खाण्यासारखी भाजी आहे का? तरीसुद्धा ते लंचला बोलले की मी नुसती गवार खाईल. पण मग मी त्यांना एक थालीपीठ दिलं, जे की आम्ही खाल्लं मल्टीग्रेन आट्याचं. एक थालीपीठ तरी खा म्हटलं. रात्री पण त्यांनी फ्लावर खाल्ली होती ना, आता त्यांनी लौकी आणला आहे, तर त्यांच्यासाठी लौकीची भाजी करायची आहे आणि मुलांसाठी दुसरं काहीतरी करावं लागेल. तर आता पहिले मी हा गरम गरम चहा पिऊन घेते आणि मग मी स्वयंपाकाचं बघते, कारण ऑलरेडी 7:45 वाजले. खरं बघायला गेलं ना तर वजन कमी करायचं म्हणजे काहीतरी सोडायचं. जसं की आपण ऐकतो कार्ब्स बंद करा. कार्ब्स कशात आहे? पोळीमध्ये आहे, भातामध्ये, नाही का? असं आपण ऐकतो की कार्ब्स बंद केले की वजन कमी होतं. आणि हो, कार्ब्स बंद केले की वजन कमी होतं, परंतु आपलं जे बेसिक जेवण आहे ते जर बघायला गेलं ना तर पोळी, भाजी, भात हे सगळं आपल्या जेवणामध्ये असतंच. परंतु आपण काय करतो माहिती का? चुकीच्या पद्धतीने जेवण करतो. चुकीच्या पद्धतीने म्हणजे काय? आपण खूप जास्त पोळी आणि राईस खातो आणि भाजीचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवतो. तेच जर आपण भात किंवा पोळी, भाजी, भाकरी जे पण काही असेल ते जर कमी खाल्लं आणि भाजी आणि डाळ जास्त खाल्ली तर ते बॅलन्स होतं.
परंतु आपल्या इकडच्या जेवणाच्या पद्धतीच काही अशा आहेत. बघा, आपण एवढी डिशभर भाजी घेतो, त्या डिशभर भाजीबरोबर आपण आरामात 2 पोळ्या खाऊन जातो, परत राईस पण खातो. तर ते जर आपण व्यवस्थित बॅलन्स केलं ना, खरं तर काही सोडायची गरज नसते. परंतु चला, आता प्रशांतजींनी ठरवलं आहे त्यांना नुसती भाजी खायची आहे, तर म्हणून मी इथे भोपळ्याची भाजी बनवते. आणि लग्नाच्या आधी मी कधीच भोपळा, दोडका, गिलकं ह्या भाज्या खात नव्हते, परंतु अशा पद्धतीने भोपळ्याची भाजी केल्यानंतर खरोखर ती खायला खूप छान लागते. पोळी भाकरीबरोबरही छान लागते, इवन नुसती खायलासुद्धा छान लागते. आणि माझ्या आई तर भोपळ्याची भाजी हरभऱ्याची डाळ भिजवून ते वाटण, शेंगदाण्याचं वाटण घालून वगैरे अशी पातळ भाजी करायची आम्ही लहान असताना. तर मला आठवतं, मी ती खायची नाही, पण आई कशी करायची हे नेहमी हे आठवतं मला. तर वाफेवरच ही भाजी शिजून जाते, पाणी टाकायची गरज पडत नाही. तर छान अशी इथे ही वाफेवर भोपळ्याची भाजी शिजून तयार आहे. भोपळा कट केल्यानंतर थोडासा पीस खाऊन बघायचा, जर कडसर लागला तर तो भोपळा घ्यायचा नाही, तो फेकून द्यायचा. कडसर नाही लागला पाहिजे, कारण की आपल्याला माहिती आहे काही लोकांना भोपळ्याने त्रास देखील होतो, म्हणून टेस्ट करूनच मग भोपळा कट करायचा. डॉक्टरांनी काय सांगितलं बाळा तुला? काय सांगितलं? चिंगुड्या चिंगुड्या शेरूला डॉक्टरांनी सांगितलं दर महिन्याला डिवॉर्मिंग करण्यासाठी यायचं. आणि इकडे चालू आहे शेराचे लाड. बघू शकता, हे सुरू झालेलं आहे आता. लिटरली इतके कपडे की मी हे कर्टन बाजूला केले, मागचे ग्रिल मी क्लीन करून घेतले, कपड्याने स्वच्छ पुसले आणि सगळीकडे कपडे वाळत आहे, कारण की बाहेर पडत आहे पाऊस. 2 दिवसाचे कपडे वाळलेले नाही, सगळीकडे कपडे. गुड गर्ल. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. कालपासून आमच्याकडे पाऊस पडतोय. खूप असा धोधो नाही, परंतु बुरबुर, रिमझिम ज्याला म्हणतो तसं पाऊस पडतोय. परंतु कपडेच वाळायला तयार नाही. 2 दिवसापासून कपडे वाळले नाही आणि मला प्रचंड थंडी वाजते, त्याच्यामुळे मी फुल स्लीव टी शर्ट घातलेला आहे. आणि देवपूजा वगैरे माझी करून झाली. आता पुष्कळ 11:30 वाजत आले, अजून मी काही खाल्लेलं नाही आहे. आता खाण्याचा विचार करते. करीनाचा ब्रेकफास्ट झाला, तिने तिचे ओट्स खाऊन घेतले. आणि आता प्रतीक ब्रेकफास्ट करणार नाही आहे, तो बोलला की अंडा भुर्जी बनव. तर प्रतीक आणि करीनासाठी अंडा भुर्जी आणि पोळ्या बनवेल. प्रशांतजी बोलले की ते मुगाची डाळ खाणारे नुसती चमच्याने, ती पण ते बोलले की माझं मी बनवेल, तू बनवू नको. मी त्यांना म्हटलं मी छान डाळ करून ठेवलं, ते बोलले लई शिजवू नको. म्हटलं का बरं, घट्ट करते ना. ते बोलले नाही लई नाही, चमच्याने खाता आली पाहिजे, माझं मी करेल. म्हटलं बरं ठीक आहे. आता मी खाण्याचा विचार करते, ओट्स बनवायचा विचार करते. मीही, मला रोज सकाळी गोड खायचं क्रेविंग होतं, तर मी ओट्स खाण्याचाच विचार करते. माझ्यासाठी ओट्स बनवते आता आणि त्याच्यामध्ये बदाम वगैरे टाकून खाते. आणि करीनाला खायची आहे चिकन बिर्याणी. त्यासाठी मी चिकन इथे मॅरिनेट करते. तर 1 किलो चिकन इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि चिकन बिर्याणीची रेसिपी माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे. आता वजन कमी करायचं म्हणजे प्रोटीन खायचं असतं. आणि आपण सर्व ऐकतो की आपल्या जेवणातून आपल्या शरीराला हवं तितकं प्रोटीन मिळत नाही. कोणी म्हणतं आपलं वजन जितके किलो आहे तितकं ग्रॅम प्रोटीन आपण खाल्लं पाहिजे. कुणाचं म्हणणं त्याच्या 1.5 पट खाल्लं पाहिजे. म्हणजे 50 वजन असेल तर 75 ग्रॅम तुम्ही प्रोटीन खाल्लं पाहिजे. तर प्रत्येकजण असं वेगवेगळं सांगत असतं. नॉनव्हेजमध्ये प्रोटीनचे ऑप्शन म्हणजे अंडी, चिकन, मटण, फिश हे आहे. परंतु जे लोक नॉनव्हेज नाही खात त्यांच्यासाठी प्रोटीनचे ऑप्शन म्हणजे पनीर, टोफू, ग्रीन स्प्राऊट, त्यानंतर ब्रोकली, ग्रीन पीस, त्यानंतर आपल्या डाळी, बेसन, चणे, छोले, राजमा, खूप सगळे ऑप्शन आहे. परंतु जेवढं ग्रॅम पाहिजे तेवढं ग्रॅम आपल्याला त्यातून घ्यायचं ठरल्यावर तर रोज कितीतरी प्रमाणात ते खावं लागेल, तेव्हा कुठे तेवढे ग्रॅम होईल. तर ते शक्य नाही, म्हणून बरेच लोक सप्लिमेंट घेता. मी रेग्युलर घेते असं नाही, परंतु मध्ये कधीतरी मला लहर आली की मी घेतलेलं आहे प्रोटीन. हो, अंडी मात्र मी खाण्याचा प्रयत्न करत असते. आणि आपल्या प्रत्येकाने
खूप अति करायची गरज नाही, परंतु जेवढं आपल्याकडून शक्य आहे म्हणजे ब्रेकफास्टमध्ये काहीतरी एक प्रोटीनचा सोर्स असला पाहिजे. मग ते थोडेसे शेंगदाणे असतील पोह्यामध्ये किंवा बेसनचा चिला असेल किंवा ग्रीन स्प्राऊट थोडेसे फ्राय करून खाल्ले तरी चालेल. लंचमध्ये एखादी डाळ असली, दही असलं, दह्यामध्ये प्रोटीन असतं तरी पण चांगलंच आहे. त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये पनीर म्हणा, टोफू म्हणा किंवा अगेन एखादी डाळ, राजमा छोले शक्यतो लोक रात्रीचे खात नाही, गॅसचा त्रास होतो म्हणून. तर असं आपण बॅलन्स करू शकतो. जेवढं आपल्याकडून शक्य आहे तेवढं प्रोटीन आपण घेऊ शकतो, नाही का? आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच घ्यायला काहीच हरकत नाही. जे मार्केटमध्ये प्रोटीन शेक, प्रोटीन पावडर मिळते, फक्त ती योग्य असली पाहिजे. कारण अनेक प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे, आपणही कन्फ्यूज होऊन जातो कुठलं घ्यायला पाहिजे, किती घ्यायला पाहिजे. तर अशा वेळेस जे प्रोफेशनल आहे किंवा जे एक्सपर्ट्स आहे त्यांच्या सल्ल्याने घेतलेलं केव्हाही बरं. आणि वजन कमी करणं म्हणजे नुसतं दिसायला चांगलं वाटावं, माणूस दिसायला चांगलं दिसावं म्हणूनच वजन कमी करायचं असा हेतू बिलकुल नसला पाहिजे. हेल्दी राहण्यासाठी वजन कमी करणं गरजेचं आहे. वाढलेलं वजन हे नुसतं दिसायलाच खराब दिसतं असं नाही, तर ते वजनाबरोबर अनेक आजार देखील घेऊन येतं. म्हणून शक्यतो आपण ते मेंटेन ठेवण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला पाहिजे. वजन मेंटेन राहण्यासाठी योग्य आहार, योग्य झोप, योग्य प्रमाणात पाणी पिणं, योग्य व्यायाम करणं ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आजच्या तारखेमध्ये बघायला गेलं तर अनेक लोकांना टेन्शन, प्रॉब्लेम, स्ट्रेस, टायमाची कमी, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स नाही करतायत. परंतु आपण शांतपणे जर विचार केलं की हिंदीमध्ये जी म्हण आहे, जान है तो जहान है, जर आपला जीव, आपलं शरीर व्यवस्थित असलं तर आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे करू शकतो. म्हणून आपण वेळेचं निमित्त न करता आपल्या स्वतःसाठी देखील वेळ दिलाच पाहिजे आणि आपल्या खाण्यावर नियंत्रण असलंच पाहिजे. योग्य वेळेस झोपलं पाहिजे, योग्य वेळेस उठलं पाहिजे, हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे, योग्य प्रमाणात झोप घेतली पाहिजे, योग्य प्रमाणात पाणी पिलं पाहिजे, स्ट्रेस कमी घेतला पाहिजे. आता स्ट्रेस घेणं आपल्या हातात नसतं, आय नो, स्ट्रेस हा त्याचा येतो, परंतु आपणच विचार करायचा आहे हा स्ट्रेस घेतल्याने मला फायदा तर काहीच होणार नाही आहे, उलटा नुकसानच होणार आहे. जितकं आपण स्ट्रेस घेऊ त्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतो, एक्सटर्नली पण आणि इंटरनली पण दुष्परिणाम होतो. आपल्याला खूप सगळे डेफिशियन्सी होतात, त्याच्यानंतर आपला हेअर लॉस होतो, आपली स्किन डॅमेज होतं आहे, आपण मेंटली, इमोशनली वीक होऊन जातो. तर या सगळ्या गोष्टीचा आपण जर शांतपणे बसून विचार केला ना की ठीक आहे, जे माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत ते ॲज इट इज आहे, परंतु याचा स्ट्रेस घेऊन ते आपोआप कमी होणार आहे का, तर नाही. त्याच ठिकाणी आपण जर पॉझिटिव्ह राहिलो, स्ट्रेस फ्री राहिलो तर नक्कीच मोठ्यातलं मोठं संकट जरी असलं तरी त्याच्यातून आपण चांगला मार्ग काढू शकू. देवाचं नामस्मरण करत राहायचं, त्याच्याने काय होतं ना, मानसिक शांतता लाभते मनाला आणि आपल्यामध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता येते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे. आजच्या दिवसात असं कोणीच भेटणार नाही की ज्यांच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम नाही, स्ट्रेस नाही, टेन्शन नाही, असं कोणीच नसणार आहे. प्रत्येकाच्या जीवनात ते आहे. तर ते आपल्यावर आहे, आपल्याला त्या कशा पद्धतीने हँडल करायचं आहे. त्या सगळ्या गोष्टींना हँडल तर करणंच आहे. मग स्ट्रेस, टेन्शन घेऊन करायचं आहे का हॅपी पॉझिटिव्ह राहून करायचं आहे, कसा त्याच्यातून चांगला मार्ग, चांगला पर्याय काढायचा ते आपण ठरवणार आहोत, नाही का? तर बिर्याणीची मी रेसिपी तुम्हाला इथे दाखवली. इतकी काही डिटेल दाखवली नाही कारण की माझ्या चॅनलवर आय थिंक मी बऱ्याचदा बिर्याणीची रेसिपी शेअर केलेली आहे. आता जास्त करून माझ्याकडे बिर्याणी नाही बनत, मुलांसाठीच बनते कारण की मुलांना आवडते. आणि माझ्याकडे केसर नाही, तुमच्याकडे जर केसर असेल तर तुम्ही थोडंसं दुधामध्ये भिजवून केसरचं पाणी देखील टाकू शकता. इवन मी फ्राय केलेला अनियन, कांदा तो देखील टाकला नाही कारण की आजची बिर्याणी मी करीनासाठी बनवते. आता एवढी बिर्याणी करीना एकटी खाईल का? नाही, आम्ही देखील खाणार आहोत. तर तिला तो भाजलेला कांदा तो नाही तिला आवडत विशेष, म्हणून मी तो अवॉइड केला. प्रतीक खाणार असतो तर मग मी तो कांदा देखील फ्राय करून टाकते.
तर मी इथे तुम्ही बघू शकता भातावरती भरपूर असं तूप टाकलं, त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना कट करून टाकला. पण त्याआधी मी बिर्याणी मसाला थोडासा शिडकला आणि तुम्ही तर सगळी प्रोसेस बघितलीच. 70% मी राईस शिजवून घेतला होता आणि छान आता 20 मिनटं मी याला दम देणार आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती लो केलेली आहे, कढईखाली तवा ठेवलेला आहे आणि 20 मिनटानंतर गॅस बंद केल्यावर 10 मिनटं मी ते तसंच राहू दिलं आणि माझ्या जेवणाची वेळ झाली होती त्याच्यामुळे इथे झाकण काढलं आणि व्यवस्थित बिर्याणी मिक्स करून घेतली. कुणाकुणाला मिक्स केलेली नाही आवडत, असे लेयर काढून खायला आवडतात. म्हणजे काही राईस व्हाईट दिसतो, चिकन येलो दिसतो, असं कलरफुल वेगवेगळे. परंतु आम्हाला माझ्या मुलांना मिक्स करूनच आवडते, म्हणून मी ती इथे व्यवस्थित मिक्स करून दिली आणि गरमागरम खायला देखील घेतली. बिर्याणी मिक्स करताना जो काही सुगंध त्यातून येत होता, तुपाचा, पुदिन्याचा, स्पायसेसचा, ओ माय गॉड, तोंडाला पाणी सुटत होतं माझ्या. म्हणून मी जास्त विलंब न करता म्हटलं चला आता आपण गरमागरम बिर्याणी खाऊ. तुम्ही बिर्याणी बनवता का? कशी बनवता? माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगू शकता, मला आवडेल ऐकायला. संडे आहे आणि दुपारचे 1:15 वाजले. माझं नुकतंच जेवण झालं. मी जी चिकन बिर्याणी बनवली ती मी खाल्ली. अतिशय छान होती, अतिशय टेस्टी होती आणि विशेष काही मी शूट केलं नाही. तुम्हालाही माहिती आहे प्रतीक आणि करीना नसतात इथे मोस्टली, त्याचे कामं चालू असतात, प्लस तिचं कॉलेज चालू असतं. तर त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करणं जास्त महत्त्वाचं वाटतं मला शूट करण्यापेक्षा. परंतु मी तुम्हाला सांगते, सुरुवातीला जेव्हा मी यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं तर मी असं असायचं की मला प्रत्येक गोष्ट शूट करायची असायची. प्रत्येक गोष्ट कुठे गेल्यानंतर तिथे काय आहे, काही प्रोग्राम आहे, सण आहे, फंक्शन आहे, जे पण काही आहे, तर मला प्रत्येक गोष्ट शूट करायची असायची. तर बऱ्याचदा असं व्हायचं की घरातले लोक चिडायचे. आता तुम्हाला वाटेल का चिडायचे, तर बऱ्याचदा मुलांचं म्हणणं असं असायचं की जी मूवमेंट चालली आहे, हॅपी मूवमेंट जे काही, ते तू एन्जॉय कर बा, शूट करण्यावरच का एवढं हे करते होतो. आणि माझा चॅनल असल्यामुळे मला असं वाटायचं नाही का आपण शूट करू चॅनलवर. आणि जसं की यू ऑल नो, माझ्या चॅनलला बरंच 8वं वर्ष चालू आहे आणि अजून मी 50,000 सबस्क्रायबर देखील माझे झालेले नाही. माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बघायला भेटेल. सुरुवातीला 2 वर्ष तर मी सिटिंग व्हिडिओ केले, म्हणजे मी महिन्यातनं 4-5 व्हिडिओ बनवायची. 2 वर्षानंतर मग मी डेली ब्लॉगिंग सुरू केलं. जे काही मैत्रिणी बघा खूप सुंदर रांगोळ्या काढतात, काही मैत्रिणी खूप सुंदर मेहंदी काढतात. हे टॅलेंट माझ्यात नव्हतं. मी स्वतःला खूप क्रिएटिव्ह म्हणणारच नाही. त्याच्यामुळे मी कधी क्रिएटिव्ह थंबनेल बनवण्याचा कधी प्रयत्न केला नाही. जो व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जो येतो ना ऑटोमॅटिक, एक तर मी तोच ठेवते किंवा मग जे व्हिडिओ असतात त्यातून स्क्रीनशॉट घेऊन ठेवते. तर ऐकतो जे सक्सेसफुल यूट्यूबर आहे ते काय सांगता की थंबनेल कॅची असला पाहिजे नाही का. आणि बऱ्याचदा आपण यूट्यूबर जेव्हा असतो तर आपण असे थंबनेल बघून जे पिक्चर दिलेलं असतं व्हिडिओला कॅची असलं किंवा असं काही सस्पेन्स क्रिएट करणारं असलं तर आपण तिथे क्लिक करतो आणि ते बघतो. तर ते खूप गरजेचं आहे ॲक्च्युली, परंतु नाही मी ते कधी केलं. मी असंच म्हणेल, जेवढं मी करू शकत होते तेवढं केले. कधी बिलकुलच प्रयत्न केले नाही असं नाही, केले, प्रयत्नही केले. पण मी जसं मी तुम्हाला सांगितलं की मी काही क्रिएटिव्ह पर्सन नाही आहे. माझं डेली रुटीन तेच मी दाखवलं. कधीच मी व्हिडिओसाठी हे व्हिडिओ द्यायचा आहे म्हणून काहीतरी एक गोष्ट करा असं कधीच केलं नाही. हे माझं रिअल लाईफ आहे, ॲज इट इज, तेच मी तुम्हाला दाखवावं. उगाचच काहीतरी फेक करण्याचा मी कधीच प्रयत्न केला नाही. तरीसुद्धा मला सक्सेस नाही मिळाला असंच मी म्हणेल. तरी पण मी कन्सिस्टंट आहे. का आहे तर खूपदा वाटलं की काय आपण यात सक्सेस होत नाही आहे आणि आपण हा बंद करून टाकू यूट्यूब चॅनल, बऱ्याचदा वाटलं. परंतु जेव्हाही मी बंद करण्याचा विचार केला तेव्हा मी स्वतःच खरं सांगू तर हे खूप मिस करायची. शूट करणं, एडिट करणं, अपलोड करणं मी खूप मिस करायची ह्या गोष्टी. आणि सेकंड पार्ट, माझे मुलं, माझे मिस्टर ते म्हणायचे की तू हे डोक्यातून काढून टाक की तू पैशासाठी करते, तुला काही पैसे कमवलेच पाहिजे असं काही नाही. तू ही प्रोसेस एन्जॉय करते ना, तुला छान वाटतं ना, तुझा टाईमपास होतो. आपण काय म्हणतो, रिकामं डोकं सैतानचं घर. आणि शूट केलं, एडिट केलं तर आपल्या घरातली जी कामं असतात त्या व्यतिरिक्त हे सगळं करण्याला जो टाईम होतो, छान आपला टाईमपास होऊन जातो आणि रिकामं काही डोक्यात विचार येत नाही फालतूचे उगाचच नाही का. तर म्हणून मग मी ती कन्सिस्टन्सी मेंटेन केली.
माझा व्हिडिओही व्हायरल गेला. तो कुठला गेला? अशोक खरातकडे आम्ही 2013मध्ये गेलो होतो, तो माझा व्हिडिओ व्हायरल गेला. 8 लाख 9 लाखाच्या आसपास आय थिंक त्याला व्ह्यूज आहे. त्यानंतरही माझे 2-4 व्हिडिओ व्हायरल गेलेले, 3 लाखाच्या पुढे व्ह्यूज आहे काही काही व्हिडिओंना. पण बाकीच्या व्हिडिओंना माझे तुम्ही रेग्युलर व्हिडिओंना बघाल तर 3000, 4000, 5000 पेक्षा जास्त व्ह्यूज नसतात. की तुम्हालाही माहिती आहे माझे मुलं मोठाले, आता घरामध्ये एकदा मिस्टर गेले साईटवर की मग घरात काही नसतं करायला. मग त्याच्यापेक्षा जे पण काही मी थोडंफार करते ते शूट करते आणि ते तुमच्याबरोबर शेअर करते आणि या सगळ्यामध्ये मला आनंद मिळतो. दिल्लीला मी 8 दिवस गेली होती माझ्या मैत्रिणीकडं. तेव्हा मी वेगवेगळे मार्केट एक्सप्लोअर केले, ते सगळं व्हिडिओद्वारे शेअर केलं. त्यानंतर ठाण्यात राहत असताना मी वेगवेगळ्या मठांमध्ये गेले महाराजांच्या, ते शेअर केलं. त्यानंतर ओडिसाला मी माझा मुलगा जवळजवळ 30-35 दिवस गेलो फिजिकल अकॅडमीमध्ये, ते शेअर केलं. इवन जिथं पण मी ट्रॅव्हल करते, सिन्नर असेल किंवा पहिले पण कधी यांची कामं चालू असायची तेव्हा मी कधी अहमदाबादला जायची, कधी कोल्हापूरला जायची, कधी मुलीकडे पुण्याला जायची, हैदराबादला होते तेव्हा मुंबईला यायची, माहेरी जायची. तर या सगळ्या गोष्टी मी शेअर करत आलेली आहे तुमच्याबरोबर. परंतु मी खरं सांगू तर मला असं खूप वाईट नाही वाटत की बापरे एवढे वर्ष झाले तरी मी सक्सेस नाही झाले, कारण की मला खूप वाईट वाटलं असतं तर मी कधीच बंद केलं असतं. परंतु मी काय विचार करते, फुल ना फुलाची पाकळी आपण कमवतोय ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक माझा टाईमपास करायला, असं का म्हणत नाही, मी ही गोष्ट करते. आणि त्यात तुम्ही ज्या माझ्या मैत्रिणींना आवडतात माझे व्हिडिओ, त्या खूप छान छान कमेंट करतात, ते वाचताना खूप आवडतं. आणि जेव्हाही मी बंद करण्याचा विचार केला तेव्हा पण मी कधी कधी व्हिडिओ अपलोड केले तर बऱ्याच मैत्रिणी की नाही नको करू, आम्हाला तुला बघायची सवय झाली आहे, तू तुझं डेली रुटीन दाखव, भले महिन्यातून 1-2 व्हिडिओ कर किंवा आठवड्यातून 1 कर, परंतु बंद करू नको. मग तेव्हा असं वाटतं की आपल्यावर प्रेम करणारे आहे त्यांच्यासाठीच आपण व्हिडिओ बनवूया. तर असं माझी ही यूट्यूबची जर्नी चालू आहे. तर आता प्रशांतजी सिन्नरला गेलेले, प्रतीक आजच सकाळी मुंबईला गेला, करीनाचं चाललं आहे मस्त लोळून घोळून एन्जॉय करते ती सुट्ट्या. आणि मी म्हटलं चला आता आज आपण विशेषतः काय शूट केलं नाही तर आपल्या मैत्रिणींबरोबर हे शूट करू की इतके वर्ष मला सक्सेस मिळाला नाही तरीसुद्धा मी कंटिन्यू का केलं. तर तुम्हाला कसे वाटले माझे विचार, म्हणजे मी जे विचार करते ते बरं आपण बघा, मी ज्या एजमध्ये आहे 50 रनिंग आहे, खूप सगळ्या म्हणजे मुलं मोठे होऊन जातात, त्यांना एवढी आईची गरज लागत नाही आणि मग आपण असं खूप एकटं त्यात मग विचार करत बसणं. तरी मी पण कधी कधी कमजोर पडते. मी शेअर केलेलं आहे तुमच्याशी हैदराबादला. आणि हा जो वयाचा हा जो टप्पा आहे ना, त्यामुळे खूप सगळे चेंजेस होता, हार्मोनल चेंजेस होता बॉडीमध्ये. कधी कारण नसताना उगाचच रडायला येतं. तर असे ते लाईफचे फेज आहे, ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतातच नाही का. परंतु ते येतात तसे निघूनही जातात. मग असं आपण काही नाही तर काही गोष्टीमध्ये स्वतःला बिझी ठेवलं तर आपल्यालाच जास्त त्रास होणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून मी स्वतःला बिझी ठेवण्यासाठी हे करत असते. तर आशा करते की तुम्हाला माझे हे विचार पटतील. हे विचार पटले तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय. टेक केअर.